श्री स्वामी समर्थ. गोवा महाराष्ट्र कपलमध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी माझी तुम्हाला फर्स्ट टू 6 मंथची प्रेग्नन्सी जर्नी तुम्हाला सांगत आहे. कशी गेली, काय झालं आणि माझी कोणी कोणी काळजी घेतली ते तुम्हाला सांगत आहे मी. मेन गोष्ट म्हणजे नवऱ्याला लय काळजी घेतली आहे. भरपूर म्हणजे भरपूर काळजी घेतली आहे. पैसे नसतानासुद्धा आपण लय खुश आहोत त्यामध्ये. आणि फर्स्ट टू 3rd मंथ काही नाही झालं, नॉर्मल होतं. आणि आता पण नॉर्मल असेल तसं काही नाही. आता मला प्रॉब्लेम होऊ राहिला 6 मंथ जेव्हा मला स्टार्ट झालं तेव्हापासून माझा प्रॉब्लेम स्टार्ट झाला आहे. सगळ्यांना होताच ते प्रॉब्लेम, नाही म्हणत. आणि खरंच म्हणते लई छान मोमेंट आहे प्रेग्नन्सीचा. आणि सगळ्याच असं गोद भरलं पाहिजे खरंच. आणि देव देता बघ तेव्हाच तुम्ही घ्यायचं. नंतर घेणार ते नंतर होतच नाही. आम्ही तर प्लॅन पण नाही केलं होतं. आणि आम्हाला असंच तुम्ही प्रेम द्या आणि माझा व्लॉग नक्की बघा, फुल बघा तुम्ही गाईज. आणि माझ्या नवऱ्याने मला लय काळजी घेतली आहे. फॅमिली नसताना त्यांनी एकल्याने म्हणजे लय काळजी घेतली आहे. आणि मला असं मी म्हटलं त्याला जेवण नाही मला नाही बनवायचं, तर तो स्वतःहून जेवण मला बनवून द्यायचं. किती नशिबाने मला इतकं छान नवरा भेटला. मीच ती किटकिट केव्हा करते, असं तो लय छान आहे. बट त्याच्याकडे थोडी कमी आहे घ्यायचं. तसं काय नाही, मी त्याला कधी सोडून नाही जाणार. त्याची वाईट परिस्थिती बघून मला त्याच्यासोबतच राहायचं आहे आणि त्याची साथ द्यायची आहे आयुष्य म्हणतात लास्टपर्यंत. आणि आता बेबी येणार आमचं, लय क्यूट मुमेंट असणार ते पण. आणि जेव्हा मला 5th मंथ लागणार ना, थोडं बेबी बम दिसायला लागलं, तेव्हा थोडं असं प्रॉब्लेम क्रिएट झाला. मला चक्कर येणं, विकनेस येणं. आणि काम पण मी जास्त नाही करायचे. आणि मला जास्त घरी काम पण नाही. आम्ही दोघं राहायचं. काय जास्त फक्त माझी भांडी, थोडंसं जेवलेलं भांडी, घर पुसणं एवढंच. आणि सारण मारणं. आणि काहीच मला जास्त काम नाही माझ्या घरी. लय बिंदास राहायचे. फक्त थोडे प्रॉब्लेम येतात, आणखी काय नाही. आणि 6 मंथ लागला बघ मला थोडं हालचाल पण होतात आपल्या बेबीचा. कसं मारतं तो असं करून. आणि एक बाजूला तर झोपायला नाही, लेफ्ट साईड राईट साईड कशी झोपायचं. जास्त मी लेफ्ट साईड झोपायची, नाहीतर राईट साईड. आणि हा पेन असतो ना, हे सगळं पेन करतात आपलं बॉडी एवढं ना, सांगू नाही शकत. लय डिफिकल्ट पण आहे जर्नी. 6, 7, 8 लय डिफिकल्ट जर्नी असणार. आता भोगणार मी कसं आहे ते जर्नी. आता मला 6 मंथ संपणार आहे. आता बघते नंतर काय होतं ते काय नाही. आणि मी तुम्हाला मुमेंट सगळं सांगणार आहे. आणि मला आवडते मला शेअर करायला. तुम्ही सारखी माझी फॅमिलीसारखी आहे. नात्याची तरी नाही परवडली, बट तुम्ही माझी नात्यापेक्षा पण जास्त आहे फॅमिली. आणि थोडी असं आपली काळजी घेत आपली मुलीची. बट माझ्या नशिबी कोणच नाही असं. माझा नवरात आता काळजी घेणार आहे टिल माय बेबी होणार तेव्हापर्यंत घेणार. आणि तो घेतो पण लय काळजी खरंच. माझा नवरा लयच कॅरिंग आहे, अंडरस्टँडिंग आहे आणि भरपूर सांभाळून घेतो. आणि माझ्याकडे आता कपडे धुवायला पण नाही होतो, स्वतःहून कपडे धुतो. आता मी म्हटलं मला कपडे धुवायला होत नाही, तर आमच्याजवळ आता हे जास्त का सामान नाही. आमच्या आपण लव्ह मॅरेज केलं आहे, बट एवढं तर सामान नाही आहे. बघू तुमच्या आशीर्वादाने होतील का नाही होतील, बट तुम्ही मला असं सपोर्ट करा गाईज. आणखी काय नाही. आणखी आपण लव्ह मॅरेज केलं म्हणून थोडी लोक आमच्यासोबत बोलत नाही आणि थोडी बोलतात. कोणा बोलायचं आहे तर बोलू दे, कोणा नाही बोलायचं नाही बोलू दे. मला काहीच लेणं घेणं नाही कोणाचं. आता माझं येणारा बाळाचं बघायचं, माझं नवऱ्याचं बघायचं आहे. आता लोकांचा विचार केला का आपलं हे होणार नाही, आणखी टेन्शन होणार. मी प्रेग्नेंट आहे, मला आणि टेन्शन घ्यायचं नाही. मला तर फ्रीली राहायचं आहे, माइंड फ्री राहायचं आहे. माइंड फ्री ठेवायचं आपलं. आणि मला मेंटली डिस्टर्ब व्हायचंच नाही आहे. आपलं माइंड छान राहिलं, आपलं बाळ पण छान राहणार.
ना आपण सम स्ट्रेस घेतला आपल्या बाळाला पण त्रास, म्हणून मी स्ट्रेस नाही घेत. आणि माझी हे सांगायचे आहे ना तुम्हाला गाईज, की तुम्ही तुमची जर्नी छानपैकी हे करा. म्हणलं जास्त काम करू नका तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये. किती तुम्ही अवॉइड करा तिथे तुम्हाला छान आहे. नंतर तुम्ही थोडंसं काम केलं तरी चालते, जास्त नको करू. बट असं जास्त वजन नको, वजन नाही उचलायचं. आणि हे करायचं नाही, काय तर म्हणते त्याला, जाड झुकायचं नाही. मी सांगितलं तर मी सगळं काम करते घरचं. मला ते आज लोक पहिलीच्या काळात लोक किती काम करायचं, नॉर्मल व्हायचं ना. आताची काय सी सेक्शन करतात सगळे लोक. आपण ते पहिलंच हे मायने ठेवायचं नाही माझं सी सेक्शन होणार हे होणार, कधीच नाही. फ्री माइंड ठेवायचं, काय होतं ते होऊ दे. आपण थोडा एक्सरसाइज करायचं. एक्सरसाइज बी नाही केलं तरी चालेल, आपलं घरचं काम करायचं झालं. आपलं बॉडी किती ॲक्टिव्ह राहायचं आपलं बॉडी जास्त, आणखी काय नको. आपण जितकं आपलं बॉडी ॲक्टिव्ह ठेवते ना आपल्या बॉडीला तितकंच छान असते. डॉक्टरने तुम्हाला मनाई केली आहे तर तुम्ही नको करू. आणि ज्यांना चांगला आहे तुम्ही वॉकिंग करा, हे करा तर तुम्ही करा. थँक्यू.